बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच महत्त्वाची मोठी बातमी आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नाशिकमध्येच शिक्षण क्षेत्रात मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय। शालार्थ आयडी घोटाळ्यात शासनाला 150 कोटींचा गंडा घातल्याचा संशय व्यक्त होतोय। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून फसवणूक करण्यात आली आहे। मार्च 2019 ते जून 2025 दरम्यान शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातील हे प्रकरण आहे। बनावट कागदपत्रांवरती नियमबाह्य शालार्थ आयडी तयार केल्याचाही आरोप करण्यात आलाय। शालेय शिक्षण मंत्र्यांच्या नाशिकमध्येच हा शिक्षण क्षेत्रातला प्रचंड मोठा घोटाळा आहे। नाशिक, धुळे, जळगावमध्ये हा घोटाळा झालेला आहे। तब्बल 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट शालार्थ आयडी बनवण्यात आले। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, तब्बल आपण बघतोय कोट्यवधींचा हा घोटाळा आहे, काय नेमकी यातनं तथ्य समोर येत आहेत? प्रज्ञा, 2019 ते 2025 या काळातील हे संपूर्ण प्रकरण आहेत। 841 हे संपूर्ण शिक्षक आहेत आणि यामध्ये आपण जर बघितलं तर मुख्यत्वे करून 3 उपसंचालकांविरोधात देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यामध्ये नितीन उपासनी, नितीन बच्चाव आणि भाऊसाहेब चव्हाण हे 3 उपसंचालक आहेत, त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आपण बघितलं तर भाऊसाहेब चव्हाण हे स्वतः या प्रकरणामध्ये फिर्यादी होते, त्यांनी तक्रार दाखल केलेली होती। मात्र त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही माहिती तपास यंत्रणा देण्यात येत नव्हती। त्यामुळे पोलिसांनी अखेर तपासाची चक्र फिरवली आणि भाऊसाहेब चव्हाण यांच्यावरच गुन्ह्याची नोंद झाली होती। त्यामुळे फिर्यादी हेच आरोपी देखील निघालेले होते। दरम्यान या प्रकरणामध्ये आपण जर खोलवर गेलो तर हे संपूर्ण जे काही प्रकरण आहे त्यामध्ये संस्थाचालक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांचा देखील मोठा सहभाग जो आहे तो दिसून आलेला आहे। खास करून नाशिकसह म्हणजे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार इथपर्यंत याची व्याप्ती जरी दिसत असली तर खास तरी मात्र धुळे आणि जळगाव मध्येच हे संपूर्ण प्रकरणे जे आहेत, जास्त भरती जी आहेत, अधिक भरती जी आहेत ती या जिल्ह्यांमध्ये झाल्याचं दिसून येत आहे। यामध्ये अनेक बॅकडेटेड देखील सह्या ज्या आहेत ते या उपसंचालकांकडून करण्यात आलेल्या होत्या। नितीन उपासने आपण जर बघितलं तर ते सेवानिवृत्त झाले होते, मात्र तरी देखील बॅकडेटेड त्यांनी काही सह्या केलेल्या होत्या आणि काही शिक्षकांची भरती केलेली होती, हे देखील समोर आलेलं आहे। यामध्ये SIT ही स्थापन करण्यात आली होती। शिक्षण आयुक्तांकडे या संपूर्ण तक्रारी जाऊन पोहोचल्या होत्या। त्यानंतर SIT ची स्थापना ही करण्यात आली होती। SIT प्रमुख आहेत चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि आता जी काही माहिती समोर आली ती धक्कादायक आहेत। 841 हे संपूर्ण बनावट आयडी जे शालार्थ बनावट आयडी ते तयार करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 150 कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा हा संपूर्ण संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे नाशिकचेच आहेत आणि त्यांच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यामुळे आता हे नक्कीच गंभीर आहे। त्याची कशी संपूर्ण चौकशी केली जाते, त्यांच्यावर काय कारवाई केली जाते आणि धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल।